देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. आपण सगळे इथे एकत्र जमलेले आहोत परमेश्वराचं वचन धारण करण्यासाठी. आजचा जो शास्त्र भाग मी घेतलेला आहे तो आहे एज्रा. एज्रा या पुस्तकातून आपण देव आपल्याशी काय बोलतो हे जाणून घेणार आहोत. एज्रा याचा पहिला अध्याय. सर्वप्रथम आपण विचार करूया या पुस्तकाच्या लेखकाचा. एज्रा हे पुस्तक जवळपास 450 वर्ष येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे 2 पार्ट्समध्ये लिहिण्यात आलेलं आहे. यामध्ये जो लेखक आहे असं म्हटलं गेलेलं आहे की तो एज्रा आहे. आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे, या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे? या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बन्यामीन या वंशाचे जे लोक होते त्यांची याजकपदी निवड झालेली आहे आणि देवाच्या लोकांना बंदिवासातून काढण्यात आलेलं आहे. आणि यरुशलेममध्ये देवाच्या मंदिराची बांधणी या गोष्टी यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर हे पुस्तक आपण वाचत असताना याची पार्श्वभूमी आपण पाहिली आणि आता आपण जाणूया की अध्याय 1 मध्ये परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो. एज्रा या नावाचा अर्थ असा होतो, एज्रा म्हणजे गॉड्स हेल्प. आपल्यामध्ये कित्येक लोकांना आज देवाची मदत हवी आहे. मला पण मदत हवी आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्धा 1 तास काढून आज प्रार्थना करायची आहे आणि आपल्या ज्या पण गरजा आहेत आपण देवापुढे त्या मांडूया आणि देवाची मदत मिळवण्याचा प्रयत्न करूया. एज्रा याचा अर्थ आहे देवाची मदत, गॉड्स हेल्प. तर वचन 1 मध्ये असं लिहिलेलं आहे. आता हे हिंदीमध्ये आहे तर मी हिंदीमध्ये वाचणार पण मराठीत सांगणार. आता इथे असं लिहिलेलं आहे की कुस्त्रू बंदियों को वापसी में सहायता करता है. आता कुस्त्रू हा कोण होता, याला आपण इंग्लिशमध्ये सायरस म्हणतो. याने काय केलं, जे लोक बंदिवासामध्ये होते त्यांना काढण्यासाठी याने मदत केलेली आहे. आता कुस्त्रू हा जो सायरस होता हा कसा होता, हा धनवान होता, याच्याकडे सत्ता होती, याच्याकडे पॉवर होती. तर जेव्हा पण तुम्ही संकटामध्ये असता परमेश्वर तुमच्यासाठी एक गुड सॅमरिटन पाठवतो. त्याच्याकडे सत्ता असते, त्याच्याकडे धन असतं, त्याच्याकडे पॉवर असते तुम्हाला त्या सिच्युएशनमधनं बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला सहायता करण्यासाठी. याचा अनुभव तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये निश्चितच आला असेल. तर कुस्त्रू म्हणजे सायरस या नावाचा अर्थ काय होतो. सायरस या नावाचा अर्थ खूप छान आहे. पहिला अर्थ या नावाचा होतो सन, सूर्य. आता सूर्य म्हटलं तर सूर्य कसा असतो, विशाल असतो, ब्राईट असतो, त्याच्यामध्ये पॉवर असते. त्याच्यामध्ये पॉवर अशी असते की तो जो त्याच्याकडे जितका जवळ जातो त्याला तो भस्म करू शकतो. सूर्य आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आपल्याला विटॅमिन डी मिळतं, त्यामुळेच आपल्याला दिवस दिसतोस, नाहीतर आपली पृथ्वी अंधाराने भरलेली असते. सूर्य आपल्याला प्रकाश देतो. सूर्य हा खूप महत्त्वाचा आहे. तर परमेश्वराने या राजाला त्याच्या राज्याचे कल्याण करण्यासाठी सूर्यासारखं बनवलं होतं. आणि दुसरा अर्थ या नावाचा आहे सायरस म्हणजे थ्रोन, सत्ता. एका राजाचं थ्रोन म्हणजेच राजाचं ऐश्वर हे त्याला दिलं आहे. आणि तिसरा अर्थ सायरस या नावाचा होतो यंग, तरुण, म्हणजे ज्याच्यामध्ये ताकद आहे लढण्यासाठी. तर परमेश्वराने अशा व्यक्तीला निवडलेलं आहे. क्रूसो के फारस पर राज्य करने के प्रथम वर्ष यहोवा ने क्रूसो को एक घोषणा करने के लिए प्रोत्साहित किया. खुसरो ने उस घोषणा को लिखवाया और अपने राज्य के
हर एक स्थान पर पढ़वाया। यह इसलिए हुआ ताकि यहोवा का यह संदेश जो यिर्मयाह द्वारा कहा गया था सच्चा हो सके। घोषणा यह है। आता कुस्त्रू याचा देवाशी जो संबंध होता तो निरंतर होता, म्हणून देवाने त्याला प्रोत्साहित केलं एक घोषणा करण्यासाठी. आपण कोणाला प्रोत्साहित करू शकतो आपल्या जीवनामध्ये? आपण एका स्ट्रेंजरला करू शकतो का? नाही. जी व्यक्ती आपल्याशी कनेक्टेड आहे त्यालाच आपण प्रोत्साहित करू शकतो. कुस्त्रू सायरस हा देवाशी कनेक्टेड होता. तो इतका मोठा राजा असून, इतक्या मोठ्या पदावर तो असून सुद्धा तो देवाशी कनेक्टेड होता. त्याने देवाला सोडलं नाही आणि देवाने त्याला एक घोषणा करण्यास लावली. म्हणजे जस्ट इमॅजिन करा, देव तुम्हाला काहीतरी करायला सांगतो. दॅट मीन्स तुम्ही देवाच्या जवळ आहात. ठीक आहे, तुम्ही देवाच्या जवळ आहात. रिसेंटली 3-4 दिवसाआधी मला परमेश्वराने दाखवलं. मी माझा व्यवसाय जो आहे, मी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करते आणि मला जो पैसा येतो त्यामधून परमेश्वर मला कधी कधी प्रेरित करतो की तू इकडे दान कर, हे कर, ते कर, या सगळ्या गोष्टी त्याच्या राज्याच्या कार्यासाठी. तर परमेश्वराने मला दाखवलं की साऊथ इंडियामध्ये एक पास्टर आहे कर्नाटका स्टेटमध्ये. त्यांना तू एक ब्लूटूथ माईक बक्षीस दे, ब्लूटूथ माईक बक्षीस दे. आणि परमेश्वराने मला असं म्हटलं आणि मग 2-3 दिवस तोच विचार माझ्या मनामध्ये की परमेश्वराने आपल्याला असं म्हटलं, आपल्याला ते करायचं आहे. आणि मग मी तसं केलं आणि त्या पास्टरला मी तो माईक गिफ्ट दिला. आणि तो पास्टर त्या माईकसाठी प्रार्थना करत होता, कारण त्याला त्या माईकची त्याच्या चर्चमध्ये अत्यंत गरज होती आणि ती गरज पूर्ण झाली. परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे. जसा तो सायरसशी बोलला तसा तो तुमच्याशी बोलणार आहे. आणि तुमच्याशी तो तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड आहात. तुम्ही असं म्हणाल, अरे आम्ही चर्चमध्ये जातो, अरे आम्ही संडे स्कूलमध्ये जातो, आम्ही देवाच्या जवळ आहोत. नाही, तुम्ही देवाच्या एवढं जवळ या म्हणजे तो तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये करण्यास प्रोत्साहित करेल, जसं त्यांनी सायरसला प्रोत्साहित केलं होतं. आमेन. आणि इथे सायरसने देवाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने त्यासाठी काय केलेलं आहे हे आपण वाचूया. इथे लिहिलेलं आहे, फारस के राजा कुस्रू का संदेश। स्वर्ग के परमेश्वर यहोवा ने पृथ्वी के सारे राज्य मुझको दिए हैं और यहोवा ने मुझे यहूदा देश के यरूशलेम में उसका एक मंदिर बनाने के लिए चुना. आता हा हे म्हणतो की पृथ्वीवरचे सारे राज्य देवाने मला दिलेले आहे. तो असा नाही म्हणत की मी ते मिळवलेले आहे लढाया करून जिंकून. तो श्रेय कोणाला देतो? देवाला देतो. तर जेव्हा देव तुम्हाला वरच्या पदावर नेतो तेव्हा असं म्हणू नका की मी माझ्या श्रमामुळे किंवा माझ्या एक्सपर्टीजमुळे इथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला देवाने कुठून उचललेलं आहे. तोच एक व्यक्ती होता तुम्हाला वर नेणारा. तुमच्या करिअरमध्ये देव तुम्हाला वर नेणार आहे. तर देवाच्या नावाची घोषणा करा, जसं सायरसने केली की देवाने मला हे दिलेलं आहे, सर्व राज्य दिलेले आहे. ह्याची घोषणा करा. जे पण देवाने तुम्हाला दिलेले आहे त्या गोष्टीची तुम्ही घोषणा करा. बायबलमध्ये आपल्याला हे शिकायला मिळतं. आणि देवाने त्याला पृथ्वीचे म्हणजेच यहोवाने त्याला सारे राज्य दिले होते पृथ्वीवरचे. आणि त्यासोबत देवाने त्याला एक कार्य दिलं होतं, मंदिर बांधण्याचं. आणि ते मंदिर कुठे त्याला बांधायचं होतं?
यरूशलेममध्ये मंदिर बांधण्यासाठी परमेश्वराने त्याला प्रेरित केलं. आपण लोकांचे जीवन बांधतो का? एखादा व्यक्ती पडला आहे. माझ्या जीवनामध्ये एक असा व्यक्ती होता की त्या व्यक्तीने खूप छळ केला, खूप त्रास दिला, अत्यंत अत्यंत त्रास दिला. म्हणजे आपण असं म्हणणार नाही की 1% दिला, 2% दिला, 100% दिला. ठीक आहे. मग ती व्यक्ती आपल्या शाळेमधली का असेना, ती व्यक्ती आपल्या कॉलेजमधली का असेना, ती व्यक्ती आपल्या परिवारातली का असेना, जेव्हा अशी व्यक्ती आपल्याला वाईट वागणूक देते, पण परमेश्वर काय म्हणतो? जर परमेश्वर त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत असेल तर तुम्ही ती मदत करा. आणि त्या व्यक्तीला मदतीचा हात मी दिला, कारण ती व्यक्ती अशा स्टेटवर गेली होती जसं जोब. सर्व काही, सर्व संपत्ती, सर्व ऐश्वर त्या व्यक्तीने घालवलं. एकदम ग्राउंड लेवलला ती व्यक्ती आली. आणि अशा व्यक्तीला परमेश्वराने मला मदत करण्यास प्रोत्साहित केलं आणि आता ती व्यक्ती आपल्या पायावर उभं राहण्यास तयार झाली आहे. तर परमेश्वर तुम्हाला कोणत्या व्यक्तीला मदत करायला लावेल हे सांगता येणार नाही, कारण तो तुमच्याशी बोलणार आहे. आणि परमेश्वराने सायरसला त्याचं मंदिर बांधण्यास प्रेरित केलं आणि त्यांनी ती आज्ञा मानली. जर देव तुम्हाला काहीतरी करायला भागी पाडतो तर तुम्हाला ते स्वीकारायचं आहे. आणि नंतर आपण वाचूया, यहोवा इस्राएल का परमेश्वर है, वह परमेश्वर जो यरूशलेम में है। यदि परमेश्वर के व्यक्तियों में कोई भी व्यक्ति तुम्हारे बीच रहा है तो मैं यह प्रार्थना करता हूँ कि परमेश्वर उसे आशीर्वाद दे। तुम्हें उससे यहूदा देश के यरूशलेम में जाने देना चाहिए। तुम्हें यहोवा के मंदिर को बनाने के लिए उन्हें जाने देना चाहिए, और इसलिए किसी भी उस स्थान में जहाँ इस्राएल के लोग बचे हो, उस स्थान के लोगों को उन बचे हुओं की सहायता करनी चाहिए। उन लोगों को चांदी, सोना, गाय और अन्य चीज़ें दो। यरूशलेम में परमेश्वर के मंदिर के लिए उन्हें भेट दो। आता यामध्ये तो काय करत आहे? फंड जनरेट करत आहे. आपण असं बघितलं आहे ना, एकदा मी गार्डन सिटी AG इंटरनॅशनलमध्ये वर्शिप करायला गेली, तर तेव्हा एका व्यक्तीला पैशाची गरज होती आणि पास्टरने काय केलं, मेन पास्टरने त्यांनी म्हटलं की चला आपण फंड रेज करू या व्यक्तीसाठी. आणि सगळ्या लोकांनी पैसे दिले आणि फायनली ते गोळा झाल्यावर 2 लाख रुपये झाले. आणि त्या दिवशी त्या व्यक्तीला पास्टरने 2 लाख रुपये दिले एका झटक्यामध्ये फंड रेज करून. म्हणजे एका पास्टरमध्ये पॉवर आहे फंड रेज करण्याची. त्याचप्रमाणे सायरसमध्ये ती पॉवर होती. तुम्हाला जर देवाचं कार्य करायचं असेल ना, तर तुमच्यामध्ये स्किल्स असल्या पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात की स्किल्सची गरज नाही आहे, मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जाणार. पण स्किल्स नसल्या तर परमेश्वराला त्या स्किल्स मागा. कारण बरीच पास्टर मी बघितलेले आहेत, त्यांना फंड्स रेज करता येत नाही. ते म्हणतात की आमच्या चर्चमध्ये मेंबर्सच नाही आहेत आणि ते दान पण देऊ शकत नाही, तर आम्ही काय फंड रेज करायचे. तर काही गोष्टी ज्या आहेत त्याची एक टेक्निक आहे. स्किल्स तुमच्यात असल्या पाहिजे. आणि त्या स्किल्स नसल्या तर त्या स्किल्स देवाला मागा. तुमच्यामध्ये त्या स्किल्स नसल्या तर तुम्ही मागा. मी ट्रेडिंगमध्ये जवळपास 3 ते 4 वर्ष घालवले. पहिले 3 वर्ष मला जमतच नव्हतं. सगळा पैसा जो अकाउंटमधला होता तो सगळा चालला जात होता. आणि सगळे लोक म्हणायचे की ही स्ट्रॅटेजी वापरा, ती वापरा. पण कुठली स्ट्रॅटेजी काम नव्हती करत.
एखाद्या वेळेस ती काम करेल पण नेहमी नाही. आणि मी म्हटलं देवा माझ्यामध्ये स्किल्स नाही आहे, मी हे करू नाही शकणार. आणि मग मी काय केलं, मी मागणं सुरू केलं. म्हटलं देवा मला फायनान्शियल ब्लेसिंग्स पाहिजे आहेत तुझं कार्य करण्यासाठी. मला तू स्किल्स दे, मला तू स्किल्स दे. आमेन. मला तू विजडम दे, मला तू पॉवर दे मनी जनरेट करण्यासाठी, कारण तो पैसा मी तुझ्या राज्यासाठी वापरणार आहे. आणि परमेश्वराने मला वचन दिलं की तो मला एक स्ट्रॅटेजी देणार आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. आणि मग मला ती स्ट्रॅटेजी काय काही समजलीच नाही. मी एक्सपेरिमेंट करत गेली, जे पण मी एक्सपेरिमेंट करत होती ते वर्क नव्हतं होत, त्यातही माझे पैसे चाललेच होते. आणि मग मी खूप आतुरतेने परमेश्वराला मागितलं. आणि मग फायनली परमेश्वराने मला ती स्ट्रॅटेजी दिली. आता ती स्ट्रॅटेजी अशी दिलेली आहे की ती पवित्र आत्म्यामध्ये दिलेली आहे. ती कोणाला शेअर नाही करता येत, कोणाला एक्सप्लेन पण नाही करता येणार. काही गोष्टी परमेश्वर तुम्हाला देतो, म्हणजे तुमचा आवाज म्हणा, तुम्ही किती लोकांना गीत गाणं शिकवलं तरी तुमच्यासारखे ते गाऊ शकणार नाही, राईट? कारण तुमचं गिफ्ट जे आहे ते युनिक आहे. तर परमेश्वराला स्किल्स मागा. तुम्ही पास्टर असा किंवा नसा, तुम्ही कुठेही कामाला असा किंवा नसा, स्किल्स मागा आणि त्या स्किल्स तुम्हाला वर नेतील. हालेलुया. स्किल्स मागा. तर सायरसने इथे काय केलेलं आहे, फंड्स रेज केलेले आहे. आणि आता फंड्स कसे रेज केलेले आहे, त्याने काय मागितलं, सोनं, चांदी, गाय आणि अन्य चीजे. सोनं, चांदी. बरेच वेळा आपण बघतो, राईट, अशा ॲड्स येतात फेसबुकवर आणि म्हणतात बस आम्हाला 1 लाईक द्या, 1 लाईक किंवा 1 शेअर करा, म्हणजे आम्हाला असे मल्टिपल लाईक्स आणि मल्टिपल शेअर्स मिळाले तर आमचे एवढे एवढे पैसे जमतील. आणि ते काय मागतात, एवढंसं मागतात, एवढंसं 1 लाईक. मग म्हणतात 1 लाईक दिलं तर काय तुम्हाला पैसे लागतील का, तुम्हाला फ्री करता येईल असे म्हणतात. पण सायरसने काय मागितलं, सोनं, चांदी. जस्ट इमॅजिन करा, तुमच्या चर्चमध्ये जर तुमचे पास्टर म्हणतील की आत्ताच्या आत्ता सोनं चांदीची ऑफरिंग मी घेणार आहे, किती लोक तयार होतील आणि किती लोक देणार सोनं चांदीची ऑफरिंग? पण सायरसने काय मागितलं, सोनं चांदी मागितलं, गाय मागितली आणि त्याने बरेच मला वाटतं एक्सपेन्सिव्ह वस्तू मागितल्या असेल. म्हणजे किती तो स्मार्ट आणि किती तो हायर लेवलचा देवाचा सेवक होता. तर तुम्हाला मोठ्या गोष्टी मागता आल्या पाहिजे, तुम्हाला मोठ्या गोष्टी मागता आल्या पाहिजे. यातून आपण शिकतो, ठीक आहे. आणि इथे आपण वाचूया, थोडंसंच राहिलं आहे, खूप जास्त नाही. आपण थोडासाच एक पॅसेज राहिला आहे, त्याच्यावर अध्ययन करूया. अतः यहूदा और बिन्यामीन के परिवार समूह के प्रमुखों ने, बिन्यामीनचा जो परिवार होता आणि यहूदाचा जो परिवार होता, त्यांच्या परिवारामधल्या प्रमुखाने यरूशलेम जाने की तयारी की. आपल्या घरामध्ये एल्डर्स लोक आपण बघतो, काही एल्डर्स लोक जाऊच देत नाही परमेश्वराचं कार्य करण्यासाठी. काही गरज नाही, हे असे आहे ते असे आहे असं म्हणून आपला जो मार्ग आहे त्यामध्ये ब्लॉक करतात. पण इथले एल्डर्स कसे असले पाहिजे, ते एल्डर्स किती तत्परतेने यरूशलेममध्ये जाण्यासाठी तयार झाले. जर घरचा मेन व्यक्ती जर परमेश्वराच्या कार्यासाठी प्रोत्साहित होतो तर बाकीचे त्याच्या घरचे ऑटोमॅटिकली होतील, नाही का? तर परमेश्वराच्या कार्यासाठी प्रोत्साहित असण्याची खूप गरज आहे. हालेलुया. आणि बिन्यामीन आणि
यहूदा यांच्या परिवाराचे प्रमुख यरूशलेम में जाने तैयार झाले। वे यहोवा के मंदिर को बनाने के लिए यरूशलेम जा रहे थे। परमेश्वर ने जिन लोगों को प्रोत्साहित किया था वे भी यरूशलेम जाने को तैयार हो गए। म्हणजे जितके लोक प्रोत्साहित झाले की आम्ही जाऊन तिथे हातभार लावणार, तर ते सगळे लोक पण यरूशलेममध्ये जाण्यास तैयार झाले। उनके सभी पड़ोसियों ने उन्हें बहुत सी भेंट दी। उन्होंने उन्हें चांदी, सोना, पशु और अन्य कीमती चीज़ें दिए। उनके पड़ोसी ने उन्हें वे सभी चीज़ें स्वेच्छापूर्वक दी। आताच्या जमान्यामध्ये तुम्ही एक वाटी साखर मागा तुमच्या नेबरला आणि तुम्ही ती वाटी वापस नाही दिली किंवा त्यांची साखर वापस नाही दिली तर ते तुमच्या नावाचा धिंडोळा पिटवतील सगळीकडे। पहिल्याच्या जमान्यामध्ये जे नेबर्स होते ना, ते आत्ताच्या जगात राहिलेले नाही आहे। एखाद्याच्या घरी पार्टी असली, पूर्ण अख्ख्या बिल्डिंगला बोलवेल, पण तुम्हाला बोलवणार नाही, कारण तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात, तुम्ही त्यांच्या धर्माचे नाही आहात, तर तुम्हाला विभक्त करण्यात येईल। पण मी या वचनावर जेव्हा विचार करत होते की नेबर्स सोनं चांदी देऊन राहिले आहे, नेबर्स एखाद्याच्या घरी पार्टी असली एखाद्याच्या घरी पार्टी असली आणि लोक काय करतात, स्वस्तातलं स्वस्त गिफ्ट देतात, महागडं गिफ्ट देत नाही। पण हे असे नेबर होते की त्यांनी द बेस्ट गिफ्ट त्यांच्या लाईफमधलं दिलेलं आहे, सोनं चांदी। आणि ते कसं दिलं, असं प्रेशर म्हणून नाही दिलं, स्व इच्छेने दिलेलं गिफ्ट मानण्यात येतं, स्व इच्छेने दिलेलं। बरेच लोक ऑफरिंग देतात आणि त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही येत का, फोर्सफुली देतात, कंपल्शन म्हणून देतात। मग परमेश्वर काय म्हणतो, स्व इच्छेने तुम्ही द्या। आणि इथे त्या नेबर्स लोकांनी स्व इच्छेने दिलेला आहे। आणि इथे लिहिण्यात आलेलं आहे की राजा कुस्रुबी उन चीज़ों को लाया जो यहोवा के मंदिर की थी। नबूकदनेस्सर उन चीज़ों को यरूशलेम से लूट लाया था। नबूकदनेस्सर ने उन चीज़ों को अपने उस मंदिर में रखा जिसमें वह अपने असत्य देवता को रखता था। तर कुस्रूने काय केलं, नबूकदनेस्सरने जे सामान लुटून नेलं होतं ते वापस आणलं। मग त्या सामानामध्ये बरंच काही होतं ना, भांडी होती, बरंच काय होतं, सोन्याची, पितळेची, स्टीलची, सगळ्या प्रकारची भांडी तिथे होती आणि ते त्याने सर्व आणलेलं आहे। हे वचन काय सांगतं की सैतानाने तुमचा माणूस जो देवाने तुम्हाला 25 वर्ष आधी दिला असेल, सैतानाने तुमचं घर जे देवाने तुम्हाला 25-30 वर्ष आधी दिलेलं असेल, ते सगळं तुम्हाला वापस देणार आहे। परमेश्वर तुम्हाला सैतानाने जे पण काही तुमचं नेलं, परमेश्वर ते सगळं तुम्हाला वापस देऊ शकतो। असं समजू नका की आता तर खूप वर्ष झाले, देवाच्या मंदिरातले जे भांडे होते ते तर तुटले असेल, तडकले असेल, काही त्याच्यामधले मिसप्लेस झाले असेल, हरवले असेल, काही डॅमेज झाले असेल, जुने झाले असेल, पण जे देवाचं आहे ते कितीही जुनं म्हातारं का झाले ना असे ना, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणार, हालेलुया। आणि तुमच्याकडे आणण्यासाठी काय परमेश्वर काय करतो, पॉवरचा वापर करतो। सायरसमध्ये ती पॉवर होती, त्याच्यामध्ये ती सत्ता होती, त्याच्यामध्ये
कॅपॅसिटी होती की तो नबुखदनेझरने जे लुटलं होतं ते वापस आणण्याची त्याच्यामध्ये एक दृढ विश्वास आणि त्याच्यामध्ये लढण्याची आतुरता, त्याच्यामधला जो आवेश होता, परमेश्वराने काय केलं, त्याचा वापर करून एक महत्त्वकृत्य त्याच्याकडनं करून घेतलं. देवाच्या मंदिरातलं सामान त्यांनी वापस आणलं, जे चोरून नेण्यात आलं होतं, लुटून नेण्यात आलं होतं. परमेश्वराने त्याला मदत केली ती वापस आणण्यासाठी. हालेलुया. तर प्रार्थना करा, सायरससारखा एखादा व्यक्ती परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये देव, म्हणजेच गॉड कॅन यूज दॅट पर्सन ॲज अ टूल टू ब्लेस यू. आमेन. हालेलुया. आणि इथे म्हटलेलं आहे, आता एकच पॅसेज राहिलेला आहे, प्लीज पूर्ण हा मेसेज ऐका. आणि इथे असं म्हटलेलं आहे की फारस के राजा खुसरू ने अपने उस व्यक्ति से जो उसने धन की देख रेख करता था इन चीज़ों को बाहर लाने के लिए कहा. उस व्यक्ति का नाम मिथुदात था. अतः मिथुदात उन चीज़ों को यहूदा के प्रमुख शेशबस्सर के पास लेकर आया. जिन चीज़ों को मिथुदात यहोवा के मंदिर से लाया था ये थी सोने के पात्र 30. आता त्याने काय केलं, मिथुदात याला जे पण लुटून नेण्यात आलं होतं ते परत आणण्यास भाग पाडलं. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं, सोने के पात्र 30, चांदी के पात्र 1000, चाकू और कढ़ाइयाँ 29, सोने की कटोरी 30, सोने के कटोरी जैसे चांदी कटोरे 410 तथा 1000 अन्य प्रकार के पात्र, सब मिलाकर वहाँ सोने चांदी की बनी 5400 चीज़ें थी. शेशबस्सर इन सभी चीज़ों को अपने साथ उस समय लाया जब बंदियों ने बाबेल छोड़ा और यरूशलेम को वापस लौट गए. एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगू इच्छिते की गॉड इज अ गॉड ऑफ जस्टिस. इथे अकाउंटेबिलिटी आहे. जेवढं लुटल्या गेलं तेवढं परत परमेश्वर देणार आहे वापस. जेवढे वर्ष तुमचे लुटल्या गेले, जेवढे वर्ष 26-27 वर्ष तुमच्या आयुष्याचे जे लुटले गेले, ते एक वर्ष देवाने कॅल्क्युलेट केलेले आहे. ते सगळे तुम्हाला परत मिळणार आहे. आणि तुम्हाला वाटेल की आता काय आम्ही त्या वर्षांचा आनंद उपभोगू शकतो, जे वर्ष आमच्या हातातून गेले आहेत. नाही, परमेश्वर ते पूर्ण वर्ष तुम्हाला वापस देणार आहे, जे सैतानाने तुमच्यापासून हिरावून घेतलेले आहे. इथे मला माहीत नाही हा मेसेज कोणी पूर्ण ऐकला असेल, पण परमेश्वर म्हणतो की रेस्टोरेशन तो करणार आहे तुमच्या जीवनामध्ये. सगळे वर्ष जे लोकांनी खाऊन टाकले होते ते परत परमेश्वर तुम्हाला देणार आहे. तुमची सुरुवात होणार आहे नव्याने. आणि तुम्ही असं म्हणू नका की मला बोलता येत नाही, मला दिसत नाही, मला चालता येत नाही. परमेश्वर तुम्हाला गरुडासारखं सामर्थ्यवान आणि सुंदर आणि ताकदवान बनवणार आहे. जे तुमचं आहे, जे चोरून नेलेलं आहे, ते तुम्हाला परत मिळणार आहे. आता राजाने ते लुटलं होतं नबुखदनेस्सरनी आणि त्याच्या राज्यात नेलं. आता आपण जर टेक्निकली विचार केला तर काय होतं,
त्या देशामध्ये त्या काळामध्ये राजा आपलं साम्राज्य कसं वाढवायचे, दुसऱ्या राज्यावर हल्ला करून, तिथून सामान लुटून, धनसंपत्ती लुटून ते आपल्या राज्यामध्ये आणून आपल्या राज्याची वाढ करत होते. तर टेक्निकली याच्यात काही रॉंग होतं का? नाही. पण इथे काय भिनसलं, काय चुकलं की जे त्याने नेलं ते नेण्याचा त्याला अधिकार नव्हता. ते देवाचं होतं. आता लोक किती टेक्निकली म्हणेल आम्ही जे केलं आहे ते पाप नाही आहे, आम्ही सरकारच्या मान्यतेने हे केलेलं आहे, परिवाराच्या मान्यतेने हे केलेलं आहे. त्यांनी काही रिझन दिले तर परमेश्वर काय म्हणतो की जे तुम्ही नेलेलं आहे, जे तुम्ही अधिकाराने स्वीकारलेलं आहे ते वास्तविक तुमचं नाही आहे, ते माझं आहे. आणि जे देवाचं आहे आणि जे देवाच्या लोकांचं आहे, देव ते सगळं वापस आणणार आहे. गॉड ब्लेस यू. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर चॅनलला जॉईन करा आणि बेल घंटी वाजवा, म्हणजे पुढला जो व्हिडिओ माझा येईल त्यामध्ये देव काय तुमच्याशी बोलू इच्छितो हे तुम्हाला दिसेल, नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलवर. आणि माझे जे मेसेजेस असतात ते मोठे असतात, तर जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल तेव्हाच हे मेसेजेस ऐका, कारण माझी इच्छा नाही की लोक 2 मिनटं 3 मिनटं ऐकून चालले जावे. पूर्ण मेसेज घ्या, देवाचं वचन पूर्ण घ्या, अर्ध घेऊ नका. गॉड ब्लेस यू. हॅव अ नाईस वीकेंड. आमेन.